मित्रांनो नमस्कार, नितीन थोरात या नव्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये अनेक नेत्यांना भेटत असतो. अनेक त्यांनी केलेल्या समाजोपयोगी खरं तर काम आपल्याला दाखवण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि आज आपल्यासोबत अशीच एक व्यक्तिमत्व आहे. खरं तर प्रदीप भैया पाटील हे नगरसेवक पदापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. आमदार प्रशांतजी बम यांचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून ओळखले जातात आणि खरं तर आत्ताच ते या भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत. प्रदीप भैया, तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. तुमची राजकीय कारकीर्द तर आम्ही बघितली आहे. तुम्ही खूप संघर्षातून उभी केलेली आहेत. काय सांगाल तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आणि राजकीय कारकिर्दीबद्दल? खरं तर राजकारणाचा कुठलाही गंध मला सुरुवातीला नव्हता, परंतु सुरुवातीपासूनच मी जसं महाविद्यालयीन जीवनामध्ये पदार्पण केलं त्या अनुषंगाने कुठंतरी विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना, महाविद्यालयीन जीवनातील अनेक अडचणी युवकांना येतात, त्या युवकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिक अशा प्रकारचा प्रयत्न करायचो. त्याच अनुषंगाने माझं एक संघटन तयार झालं गंगापूर शहरामध्ये. ते संघटनेच्या माध्यमातून त्या लोकांची खूप अशा प्रकारचे महाविद्यालयाने असेल, वैयक्तिक स्वरूपाचे असतील किंवा त्यांचे घरगुती असेल, असे देखील प्रॉब्लेम आज समोर यायला लागले. मी एक ध्येय बाळगून होतो उराशी. मी राजकारणात येण्याचा निश्चितच माझा कुठल्याही प्रकारचा मानस नव्हता, कारण माझं वेल एज्युकेटेड असल्या कारणाने मला त्या ठिकाणी कुठेतरी चांगल्या प्रकारे जॉब किंवा बिझनेस हाच सेट करायचा होता. परंतु युवकांच्या मागणीनुसार, माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या म्हणण्याप्रमाणे, भैया तू कुठंतरी या गंगापूर शहराचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे, तू कुठंतरी लोकसेवक म्हणून या ठिकाणी कार्यरत व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने मी या राजकारणात पदार्पण केलं. बरं, खरं तर तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालात, त्याच्यानंतर तुमची पत्नी नगराध्यक्ष झाली. या सगळ्या राजकीय कारकिर्दीबद्दल आणि तुम्ही खरं तर शहरवासियांसाठी जे काम आम्ही बघितलेलं आहे, कारण गेली 5 वर्षापूर्वी जर आपण गेलं तर गंगापूर शहराची स्थिती काय होती आणि आज कशी आहे खरं तर ही दिसते. कसा राहिला हा प्रवास आणि या सगळ्या तुम्ही केलेल्या कामाबद्दल काय सांगा? मी 2006ला सर्वप्रथम निवडणूक लढवली. मला त्यावेळेस पराभवाचा सामना करावा लागला, परंतु त्या पराभवातूनच त्याचे कारण मीमांसा, त्याचे कारणं हे काय हे मी शोधलेत. व त्याच्यानंतर त्याच हिमतीने, त्याच ताकदीने व त्याच उमेदीने मी जनतेशी नाळ ही जोडून ठेवली, युवकांचं संघटन मजबूत केलं व 2011च्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलोच. परंतु तदनंतर 2016ला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष, आदरणीय आमदार प्रशांतजी बंब यांच्या नेतृत्वाखाली मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी 2016ची निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली व मी ह्या जनतेचा सार्थ विश्वास संपादन करू शकलो व त्या ठिकाणी विजय मिळू शकलो. बरं, मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर तुम्ही आता नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे आहात. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात. तुमच्याबद्दल विरोधकांकडून एक नेरेटिव्ह सेट केला जातोय, तो म्हणजे की तुम्ही शहरवासियांना पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकला नाही. त्याला काय उत्तर द्याल हो तुम्ही? खरं तर सांगायचं झालं तर पाणी पुरवठा योजना ही यांच्या कार्यकालात निश्चितच यांनी मंजूर करून आणली. मला वाटतं 2014च्या 6व्या महिन्यामध्ये यांनी ही योजना मंजूर करण्यात आली. त्याचं वर्क ऑर्डर देखील 2014च्या 6व्या महिन्यात देण्यात आलं. त्या योजनेचा कालावधी हा 15 महिने होता, जे की 15 महिन्यामध्ये संपूर्ण व्यवस्था, मग त्यातील जे काही 3-4 पार्ट होते, रायझिंग बेल असेल, डिस्ट्रीब्युशन लाईन असेल, STP प्लॅन्ट असेल, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील, ह्या सर्व गोष्टी त्यांनी 15 महिन्यात करणं अपेक्षित होतं. परंतु ह्या लोकांनी काय केलं, पॅरलल काम करत असताना त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी ज्यावेळेस ते 14ची ऑर्डर भेटली, पॅरलल काम करत असताना या ठिकाणी यांनी लक्षच नाही दिलं काम कशा प्रकारे करायचं. यांची मोनोपोली त्या ठिकाणी सेट झालेली होती. कारण यांची मोनोपोली ही होती का येणाऱ्या काळातही, कारण त्याच्यानंतर लागलीच निवडणुका लागणार होत्या. 2014च्या 6व्या महिन्यात म्हटल्यानंतर 2016ला नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान निवडणुका लागणार होत्या. कारण 15 वर्ष यांची सत्ता या नगर परिषदेवर होती. गेल्या मागील 15 वर्षापासून सलग यांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी प्रशासन चालवायचं. ही मोनोपोली असल्या कारणाने यांनी समजून घेतलं होतं की आपण काही जरी केलं तर आपण सत्तेवर येणार आहोत. निकृष्ट दर्जाचे काम त्यांनी केले. त्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर खेदाने मला सांगावं वाटतं की आमचा जो जॅकवेल आहे, त्या जॅकवेल टू आमचं गंगापूरचं फिल्टर याचं अंतर 9.5 किलोमीटर. ह्या 9.5 किलोमीटरमध्ये 350 mmची पाईपलाईन बदलणं, 350 mmची पाईपलाईन बदलणं हे अपेक्षित होतं. ह्या महाशयांनी सदरील पाईपलाईन केवळ 1.5 किलोमीटरची बदलली.
ही 1.5 किलोमीटरची पाईपलाईन बदलली आणि त्या अनुषंगिक 350 mm पैकी 7.5 किलोमीटर ही पाईपलाईन तशीच राहिली ना, जे की 90-95च्या दरम्यान पोपटरावजी पाटील यांच्या कार्यकालात ती योजना झालेली होती. परंतु कुठल्याही योजनेचा म्हणण्यापेक्षा त्या योजनेचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो असतो, ज्याची गॅरंटी वॉरंटी म्हणतो, ही 25-20 वर्ष टिकणं अपेक्षित होतं आणि हे याच पॅनलवर आहेत 20 वर्षाची त्याची पिरियड असतो. हे पहिले पार्ट सांगितलं तुम्हाला मी जॅकवेलचा. तदनंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी फिल्टर प्लांट त्यांनी त्याच दरम्यान त्या योजनेमधल्याच कंपोनंटमध्ये तो फिल्टर प्लांट हा एक कंपोनंट होता. त्या फिल्टर प्लांटमध्ये यांनी आपण साधा हाऊस जरी बनवायचा धरला, आपल्या घरी 2000, 3000, 4 लिटरचा, त्या हौदाला आपण जे काही ट्रीटमेंट करतो, जो काही तो कारागीर असतो, सर गळत नाही ना बाहेरून. यांनी ज्यावेळेस तो वॉटर ट्रीटमेंट प्लांट, ज्याला आपण फिल्टर प्लांट म्हणू, हा ज्यावेळेस त्यांनी बनवला, त्यातले ब्लोअर असतील, त्या ठिकाणच्या मोटरी असतील, म्हणजे जे इस्टिमेटमध्ये नमूद होत्या फिनोलेक्स सारख्या मोटरींना यांनी वैयक्तिक राहत्यासारख्या ठिकाणी जाऊन निकृष्ट दर्जाचे भंगारमधून त्या मोटरी आणल्यात, त्याला कलर केलेत आणि कलर करून त्या ह्या 25-25 HP मोटरी, 12-12 HP मोटरी, ह्या मोटरी त्यांनी टाकल्या. दुसरा विषयांतर तुम्हाला करतो, आपण जे जॅकवेलचा विषय बोलतोय, त्या जॅकवेलच्या विषयामध्ये जवळजवळ 90 HP 3 मोटरी ह्या असायला पाहिजे आणि स्टँड बाय एक असायला पाहिजे. सर तिथे एकच मोटर होती, तीही टेक्समो न टाकता यांनी कुठल्या तरी बनावट कंपनी त्या ठिकाणी टाकली भंगारमधून आणून. त्याच्यामुळे ते 90 HP जर आपण या मोटरी बघितल्या तर स्टँड बाय लावलीच नाही, एकच मोटर हा कारभार चालवायचा. STPच्या बाबतीत, तुमच्या WTPच्या बाबतीत पुन्हा जर सांगायचं झालं, कुठलेही उपकरण त्या ठिकाणी मग ते ब्लोअर असेल, त्या अनुषंगिक इतर ज्या काही गोष्टी असतात, कुठल्याही प्रकारच्या गोष्टी यांनी बसवल्या नाही. ते निकृष्ट दर्जाचं काम यांनी केलं. त्या कंपोनंटमध्ये तिसरा पार्ट जर सांगायचा झाला तर टाकण्यात आलेली पाईपलाईन, ती टाकण्यात आलेली पाईपलाईन ही 2015 पूर्वीच, 2015 म्हणजे विशेष करून मी सांगू इच्छितो हा विषय, 2015 पूर्वीच त्यांनी ती टाकण्यात आली. 63 किलोमीटरची पाईपलाईन ही गंगापूर शहरात पूर्ण खोदून ही टाकण्यात आली व टाकलेले पाईप ज्यावेळेस कार्यान्वित योजना झाली, योजना कार्यान्वित झाल्यानंतर 2016च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्यावेळेस माझ्या पत्नी सौ वंदना प्रदीप पाटील यांना या गंगापूरच्या मायबाप जनतेने लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणच्या खुर्चीवर एक सेवक म्हणून बसविले. माझा सर्वप्रथम उद्देश हाच होता की गंगापूर शहरात ही जी काही योजना टाकण्यात आलेली आहे ही विविध ठिकाणी फुटायला लागली, याचं फुटण्याचे कारण शोधायला मी लागलो. मी विचारणा केली माझ्या टेक्निकल जे काही ॲडवायझर आहेत त्यांना, सर याच्यामध्ये काय करायला पाहिजे. मी क्वालिटी कंट्रोलकडे गेलो. क्वालिटी कंट्रोल जे की साहजिक आहे, क्वालिटी कंट्रोल करून सर्व नगरपरिषद हे क्वालिटी कंट्रोल करून क्वालिटी तपासून घेतात. त्या क्वालिटी कंट्रोलमधून असं लक्षात आलं की सदरील पाईप हा खराब आहे. मला कुठंतरी शंका आली, इतकी नवीन योजना, बरं पाईप एक नाही ना. मी क्वालिटी कंट्रोलकडे काय केलं, जवळजवळ 20 फुटाचा एक पीस घेऊन गेलो. क्वालिटी कंट्रोलकडे गेला असं त्यांनी सांगितलं की एक काम करा, तुम्ही आता हा 20 फुटाचा तुकडा आणणार, तुम्ही गंगापूर शहरातील विविध प्रभागातील विविध वार्डातील जवळजवळ 20-25 नग जे तुमचे रप्चर झालेत, जे काही फुटलेले आहेत, ते आमच्याकडे आणा. मग मी ते सदरील पाईप घेऊन मी सिपेट ही जे की केंद्र शासनाची अखत्यारीतली एजन्सी म्हणून, विश्वासार्हता प्राप्त एजन्सी म्हणून बघितलं जातं, महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था म्हणूनही तिच्याकडं बघितलं जातं, अशा सिपेटकडं मी सदरील पाईप घेऊन गेलो. सदरील पाईप मी नेल्यानंतर मला हे लक्षात आलं की याला हायड्रोलिक टेस्ट करिता जो 6 kgचा प्रेशरनुसार ती आपण टेस्ट केला जातो, सर 4 kgच्या प्रेशरमध्ये पण टिकायला नाही लागली. त्यांनी सांगितलं, 3 दिवसानंतर रिपोर्ट आला, क्रॉस चेक केलं, त्यांनी सांगितलं नाही, सदरील जी गुणवत्ता या पाईपामध्ये यूज केलेली आहे, निकृष्ट दर्जाचे जे रप्चर मटेरियल असतात त्याने ती रप्चर होती, मधून फुटत होती माझी ती पाईपलाईन अक्षरशः. त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो, ह्या टेंडरमध्ये नमूद असलेल्या कामापैकी ज्या ज्या प्रभागामध्ये 1 किलोमीटरच्या वरती ज्यावेळेस आपण ती पाईप बसू त्याला प्रेशर द्यावा लागत होतं आपल्याला, त्यांनी सांगितलं. मी नंतर इस्टिमेटचा स्टडी केला, प्रेशर देऊन ती चेक करायला हवी होती. जी 63 किलोमीटर लाईन ही टाकण्यात आली, ही प्रत्येक वेळेस आल्यानंतर चेक करून याला प्रेशर देऊन मेंटेन आहे की नाही, ही 4 kgलाच त्या सिपेटमध्ये हे व्हायला लागली. तर मी कसं त्याच्यात हे करू. मी पुन्हा विचार केला, शासनाकडून तर आपण विचार न करू. मी मान्य आमदार प्रशांतजी बंब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आमच्या DMA ऑफिसला मीटिंग लावली. सदरील कॉन्ट्रॅक्टरला बोलवण्यात आलं, मुख्याधिकारी बोलवण्यात आले, त्याला ब्लॅकलिस्ट करण्यापर्यंत आम्ही पोहोचलो. परंतु शासनाने एक स्पष्ट सांगितलं की शासनाची महत्वाकांक्षी प्रकल्प होता,
HDP पाईप देखील आमच्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प होता. तत्कालीन नगराध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकारी यांनी संगनमत करून आज ही जे काही योजनेचा बट्ट्या बोर्ड केलाय, आता तुम्हाला इतक्या लवकर 17.5 कोटी रुपयाची पाईपलाईन भेटू कशी शकते? याचं कारण फक्त प्रायव्हेट कन्सल्टन्सी, तत्कालीन मुख्याधिकारी व तत्कालीन नगराध्यक्ष, जे की आज माझ्या समोर या ठिकाणी पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल करून आपण केलेल्या कामांचं खापर माझ्यावर फोडू पाहत आहेत. पण गंगापूर शहराची जनता सुज्ञ आहेत. मी ह्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की यांनी अद्यापपर्यंत त्या पाईपलाईनवर जे काही पैसे कमवलेत, निश्चितच त्याचा दुरुपयोग यांनी ह्या माझ्या गंगापूर शहरवासियांना जे छेळलं, निश्चितच माझी गंगापूरची जनता यांना कदापि माफ करणार नाही. बरं, स्वतःने केलेल्या भ्रष्टाचाराला दाबण्यासाठी हे सगळे षडयंत्र केलं जाते असं तुम्हाला वाटतं? नाही, स्वतःने केलेला भ्रष्टाचार दाबण्यासाठी षडयंत्र केलेलं नव्हतं. स्वतःने केलेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा जनता आपल्याला स्वीकारेल व ते कोणत्याही पद्धतीत आपण दाबू शकतो. त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता की गंगापूरची जनता ही अज्ञानी सुज्ञ नाही, परंतु गंगापूरचं मायबाप जनता, मायबाप मतदार हे खूप सुज्ञ आहेत, ज्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कुठलाही राजकीय वारसा नसताना मला या ठिकाणी ज्या पदावर माझ्या पत्नीला बसवलं, ती गंगापूरची जनता खरोखर सुज्ञ आहेत. परंतु गंगापूरची जनता इतकी सुज्ञ आहे की त्यांना माहिती आहे 2016 पूर्वीच ही पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. आजही तुम्ही कुठल्याही प्रभागात जाऊन विचारा, ती पाईपलाईनचं फेल्युअर हे फक्त आणि फक्त एकमेव हेच आहे. बरं, स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला दाबण्याचा मी उल्लेख केला, तुम्ही थेट त्याचं उत्तर दिलं नाही म्हणून पुन्हा विचारतो. या सगळ्या घडामोडीला किंवा ही योजना सपशेल अपयशी ठरवण्यासाठी कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितच मी आपल्याला सांगतो, श्री संजय विठ्ठलराव जाधव व श्री त्यावेळेचे मला वाटतं यांच्याच आडनावाचे कोणतरी जाधव नावाचे चीफ ऑफिसर होते, हेच या योजनेला जबाबदार आहेत. त्यांनी यश कन्सल्टन्सीची हातमिळवणी केली, त्यांनी या गंगापूरच्या जनतेची दिशाभूल केली व हा भ्रष्टाचार केला. नाही, पण तुमच्या बाबत हा मुद्दा निगेटिव्ह का सेट केला जातो? जर हा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे तर जनतेमध्ये तुमच्या बाबत का ही पेरलं जात आहे की ही योजना किंवा शुद्ध पाणी तुम्ही 5 वर्षात शहरवासियांना देऊ शकला नाहीत म्हणून? खूप चांगला प्रश्न विचारला आपण. यांच्याकडे एकही मुद्दा माझ्या अगेन्स्टचा नाही, माझ्या अगेन्स्ट एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही, एकही नामांतरमध्ये पैसे खाण्याचा मुद्दा नाही, घरकुलामध्ये पैसे खाण्याचा मुद्दा नाही, DP प्लॅन तयार करत असताना येलो झोन करण्यासाठी मागितलेले पैशाचा मुद्दा नाही, आरक्षण टाकण्यासाठीचाही मुद्दा नाही, आरक्षण उठवण्यासाठीचाही मुद्दा नाही. माझ्यावर एकही सिंगल ॲलिगेशन गंगापूर शहरातील जनतेचं नाही. यांचं फेल्युअर माझ्यावर लादण्याचा हा यांचा केविलवाना प्रयत्न आहे. रडीचा डाव म्हणायचा याला? डेफिनेटली. बरं, आता तुम्ही 5 वर्ष खरं तर तुमची पत्नी नगराध्यक्ष होतात, हे मला प्रश्न तुम्हाला विचारावेच लागणार आहे. तुम्ही गंगापूर वासियांना काय दिलं? पाण्याचा प्रश्न जरी हा डिफिकल्टेबल असला तरी गंगापूर शहरवासियांना तुम्ही काय दिलं? गंगापूरची जनता ही अत्यंत प्रेमळ आहे. ह्या प्रेमळ जनता कशात अडकलेली होती माहिती तुम्ही? एक साधा लाईट आपल्या घरासमोर बसायला पाहिजे, माझ्या घरासमोर कुठेतरी नाली व्हायला पाहिजे. मी ह्या गंगापूरच्या जनतेला अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आपण केलेल्या माझ्यावर विश्वासाचा फलित म्हणून मी गंगापूर शहरात आज संपूर्ण 58 किलोमीटरचे CC रस्ते केले. मी गंगापूर शहरामध्ये आज प्रत्येक पोलवर लाईट बसवली. मी गंगापूर शहरामध्ये आज सौर ऊर्जेवर चालणारे 700 लाईट ही वाडी वस्त्यापर्यंत नेले. परंतु सर्व धर्मियांचे जे काही आदर्श असतील अशा देवदेवतांची इथं, मग ते कुठल्याही धर्माचे असो, अशा ठिकाणी लाईट बसवली. निश्चितच ह्या गोष्टी करत असताना मी घरकुलासारखी योजना राबवली. मराठवाड्यामध्ये त्यावेळेची लोकसंख्या 37,000 लोकसंख्येमध्ये मी 1400 घरकुलं दिलेत. लिटरली तुम्हाला सांगायला हरकत नाही, त्या 1400 पैकी 886 घरकुलं हे पूर्णत्वास आलीत आणि उर्वरित जे घरकुलं आहेत ते कुठंतरी 2 हप्ते देण्यात आले, कुठंतरी 3 हप्ते देण्यात आले, कुठंतरी 4 हप्ते देण्यात आले. तेही अंतिम टप्प्यात आहे. परंतु आदर्श आचारसंहिता असल्या कारणाने मी त्यांना देऊ शकत नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्या लोकांना माहिती आहे, त्यांच्या आसपास कुठंतरी गल्लीमध्ये घर झालेत, कुठंतरी शेजारी घर झालंय, प्रत्येकाला विचारून नाही घेऊ शकता आज की ह्या प्रदीपने कुठलाही भ्रष्टाचार त्याच्यामध्ये केला नाही, कुठलीही अनियमितता त्या ठिकाणी केली नाही. केली तर फक्त मदतच. ग्रीन झोनमध्ये देखील आंबेवाडी सारखं ठिकाण असेल, झाकमादवाडी सारखं ठिकाण असेल किंवा ग्रीन झोन, मग तो धनायत वस्ती असेल, लगड वस्ती असेल, इकडं आमचं गणेशवाडी रस्ता असेल, या ठिकाणीही मी घरकुल दिलेत. तदनंतर हे सांगायचं झालं तर या गंगापूर शहरामध्ये जो आपला मानाचा तुरा म्हणतो आपण, तो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ अशा प्रकारचा पुतळा बसवला. नुसता पुतळाच नाही बसवला, त्या ठिकाणी मी 1 कोटी
49 लाख रुपयाचं सुशोभीकरणही केलं. छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवत असताना त्या ठिकाणी अडचण म्हणजे मला तुमच्या ड्रेनेजमध्ये अडचणी आल्याच, मला तुमच्या प्रत्येक कामात अडचणी आल्याच, परंतु ह्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात देखील त्यांनी अडचण आली, ही शोकांतिकाने मला आपल्या समोर आज मान्य करावं लागतं. पण जनता माफ करणार नाही अशा लोकांनी निश्चितच ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा पुतळ्यातला मध्ये अडकाटी काढण्याचा प्रयत्न निश्चितच नाही. गंगापूर शहराची जनता सुज्ञेत, गंगापूर शहराची जनतेनं बघितलंय किती हाल अपेष्ट केला प्रत्येक कामात स्टे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत जसं आपल्याला मी बोललो, तदनंतर मी परमपूज्य भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं असे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पंचधातूचा पुतळा मी या गंगापूर शहरवासियांना एक बसवू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. एवढंच नव्हे तर ज्या नावांची ओळख, ज्या चौकांची ओळख एकेरी अक्षराने लोक म्हणायची, ज्या चौकाला कुठलंही अस्तित्व या ठिकाणी नव्हतं, असे मग हिंदू सूर्य महाराणाजी प्रताप यांचा चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, या संगणकाचे जनक राजीव गांधी यांच्या नावानेही चौक असेल, छत्रपती संभाजी महाराज चौक असेल, जिजामाता चौक असेल, गंगापूर शहरातील 7 ठिकाणची केलेली मी गार्डन असेल, या ठिकाणी अशा प्रकारची एक ना असंख्य कामं मी या ठिकाणी केलीत. मी खरं तर तुम्हाला म्हणजे तुमचा या पॉडकास्ट घेण्यापूर्वी काही मतदारांना भेटलो, त्यांनाही विचारलं की शहरातले कुठले असे मूलभूत प्रश्न आहेत. खरं तर एक ड्रेनेजचा प्रश्न बऱ्याच नागरिकांनी उपस्थित केला. तो प्रश्न नेमकं का तुमच्या काळात मार्गी लागला नाही, किंवा आता जो तुमच्याबद्दल जो निगेटिव्ह सेट केला जातो त्यामध्ये हा प्रश्नही प्रामुख्याने आम्हाला दिसला की ड्रेनेजच्या बाबत म्हणजे खरं तर ती स्कीम यशस्वी होऊ शकली, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, सदरील योजना ही आम्ही ज्यावेळेस मंजूर करून आणली, ती ह्या योजना मंजूर करत असताना यांनी ज्यावेळेस, जसं आपल्याला अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितलं की यांनी प्रायव्हेट कन्सल्टन्सी लावली होती. मी ह्या योजनेवर MGPच कन्सल्टंट म्हणून घेतली, जे की विश्वासार्हता पात्र एजन्सी म्हणून या महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य म्हणून मानली जाते. हे MGP ज्यावेळेस मी लावली त्याच ठिकाणी माझा हेतू शुद्ध होता, मला भ्रष्टाचार करायचा नव्हता, मला कुठली अडचण आणण्याची होती. मी गंगापूर नगर परिषदेमध्ये ज्या वेळेस सदरील काम चालू केलं, यांनी त्याच्यावर स्टे आणलेत. 2-2 वर्ष यांच्या कार्यकालामध्ये 2019 सत्तांतर झाल्यानंतर यांनी यांच्या कार्यकालामध्ये स्टे आणलेत. तर इथपर्यंतही हे थांबले नाहीत. तर मी 4.5 MLDचा MMRDA अंतर्गत जो प्लांट आहे, फिल्टर आपल्याला जो STP करायचा होता, त्या ठिकाणी यांनी मुस्लिम बांधवांची त्या ठिकाणी दिशाभूल केली की या ठिकाणी स्मेल येईल, या ठिकाणी खराब होईल, या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याला धोका होईल. अशा वेळेला यांनी 2-2, 3-3 वर्ष सदरील योजनेवर स्टे हा कंटिन्यू ठेवला. परंतु मी त्यालाही न थांबता STPवर स्टे माझा कंटिन्यू होता, परंतु योजनेमध्ये पॅरलल काम करायला पाहिजे होतं. STP पण चालायला पाहिजे होती आणि इकडे पाईपलाईनचंही काम चालू राहायला पाहिजे होतं. तरीही मी पाईपलाईनचं काम अत्यंत दर्जेदार केलंय. या ठिकाणी फक्त सांगायचं झालं तर मी सदरील लाईन ही आजही सुस्थितीमध्ये, गंगापूर शहरातील जी ड्रेनेज ही सुस्थितीमध्ये, याचं कारण असं की माझा जो मुख्य नाले आहेत गंगापूर शहरामध्ये 3, त्या नाल्यामध्ये हे पाणी सोडून दिलं आहे. फक्त मी STP शिवरेज ट्रीटमेंट प्लांट अंतर्गत जो मल निस्तारण केंद्र मला बनवायचं होतं, ते मल निस्तारणाची प्रक्रिया ही थांबवलेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्यावरही आम्ही ठोस अशा प्रकारची भूमिका घेऊन, लागलीच निवडणूक झाल्यानंतर सत्तेत आम्ही आहोत, राज्यात आम्ही आहोत, केंद्रात आम्ही आहोत. आमदार प्रशांतजी बम हे अत्यंत प्रभावी नेतृत्व म्हणून या तालुक्यात नव्हे तर संबंध महाराष्ट्र जाणतं. तर निश्चितच आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मी त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम पुन्हा एकदा त्या मलनिस्तारण प्रक्रियेत करेल. व मी अंडरग्राऊंड ड्रेनेजवर फेल नाहीच. अंडरग्राऊंड ड्रेनेज ही अत्यंत दर्जेदार प्रकारच्या ठिकाणी झाली आणि ती कारणीभूत देखील आहे. बरं, खरं तर भैया आम्ही बघितलेलं आहे 5 वर्षांपूर्वी जो शहरातले जे रस्ते होते, खरं तर या शहरात येण्यात लोकांना म्हणजे अशा कुठल्या शहरामध्ये आलोय असं कधी वाटत नव्हतं, पण 5 वर्षामध्ये खरं तर रस्त्याचं जाळं आम्हाला पाहायला मिळालं. आज आम्ही शहरातही फिरलो, बऱ्याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटले चांगल्या पद्धतीचे म्हणजे दर्जेदार आम्हाला रस्ते पाहायला मिळाले. हा सगळा प्रवास कसा राहिला आणि तुम्ही कसा विकास घडत गेला हो? खरं तर तुम्हाला सांगायचं झालं तर मला काम करण्याचे फक्त 2च वर्ष मिळाले. मी निवडून आल्यानंतर ह्या मायाशाहींनी इलेक्शन पिटिशन दाखल केलं, पण त्या इलेक्शन पिटिशनला मी भीक घातली नाही. मी माझं फोकस हे फक्त व्हिजन माझं फक्त विकासावर दिलं. हे फक्त कामावर माझं व्हिजन होतं. त्यानंतर कोरोनासारखी महामारी देखील या ठिकाणी आली, तरीही माझं फोकस हे विकासावर होतं. ह्या मायाशाहींनी असंख्य प्रकारचे म्हणजे 9-9-10 पाणी पुरवठा मंत्री असतील, राज्यमंत्री असतील नगर विकासचे तत्कालीन, त्यावेळेसचे जे संबंधित खाते त्या संबंधित खात्याचे मंत्री असेल, यांच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक रस्त्याची कामं असतील, गार्डनची कामं असतील,
माझं अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम असेल, प्रत्येक विषयामध्ये नागरिक जाणतात. यांनी स्टे आणण्याचं काम केलं. तरीही ह्या गंगापूर शहरामध्ये याच्यापूर्वी एकही रस्ता नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, चौकापासून ते इकडं पाठीमागे लासूरकडे जाणारा रस्ता असेल, इकडं कायगावकडे जाणारा रस्ता असेल, वैजापूरकडे जाणारा रस्ता असेल, अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम यांनी एका रस्त्याचे 3-3 वेळेस बिल काढले त्या लोकांनी. आम्ही आदरणीय आमदार प्रशांतजी बंब यांच्या माध्यमातून ज्यावेळेस काम करायला लागलो, नगरपालिकेच्या विविध योजना असतील, मग ती नगरोत्थान योजना असेल, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल, त्या तदनंतर सांगायचं दलित वस्ती, नागरी दलित वस्ती योजना असेल, अशा एक ना असंख्य योजना या ठिकाणी यशस्वीपणे राबवल्या. आणि काही बाबीमध्ये तर आम्ही जागतिक बँकेचा जो रस्ता आहे वैजापूर टू कजनेर, जो आमदार प्रशांत बंब यांनी या गंगापूर शहराची व या विभागाची एक नाळ, म्हणजे खरं तर रहदारीचा मार्ग या गंगापूर शहराला जर त्यांनी निर्माण करून दिला, दळणवळण वाढली, गंगापूर शहरवासियांचे, आसपासच्या बिझनेसमॅन लोकांचे, या ठिकाणी व्यापाऱ्यांचे असो किंवा हॉटेलधारक असेल किंवा जे काही लोक होते, ह्या निश्चितच यांच्या रोजगारावर देखील याचा चांगल्या प्रकारचा परिणाम झाला. वैजापूर टू कजनेर रस्ता हा 438 कोटी रुपयाचा रस्ता साहेबांनी मंजूर करून आणला व त्या अंतर्गत गंगापूर शहरात एक नवचैतन्य त्या ठिकाणी फैललं. आमदार प्रशांत बंब यांच्या माध्यमातून आम्ही सीसी रस्ता करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. बरं, खरं तर आता भैया तुम्ही ज्या विकास कामाबद्दल खरं तर काही कामं मला प्रत्यक्ष करता पाहायला मिळालीच, कारण रस्त्याचं ज्या पद्धतीनं जाळं तुम्ही उभारलेलं आहे त्याला जोडून तुम्हाला अजून एक मला प्रश्न विचारायचे की या सर्व विरोधक आता आम्हाला एकत्र झाल्याचं पाहायला मिळतं आहे. तुमच्या विरोधामध्ये सर्वच एकत्र होऊन तुम्हाला विरोध करताना आम्हाला दिसतं आहे. खरं तर या सगळ्यांना भैयांची एवढी भीती का वाटते हो? भ्रष्टाचार हा आमचा कधीच अजेंडा नव्हता. भ्रष्टाचार हा आमदार प्रशांत बंब असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते असेल, आमचं विजन फक्त जनता, जनतेचं हित हेच आम्ही जोपासतो. जनतेचं अहित आम्ही कधी बघितलं नाही. हे अहित न बघितलं, हा भ्रष्टाचार केला नाही, जनता आमच्या पाठीशी आहे आणि यांना कुठेतरी रोखायला पाहिजे. आमदार प्रशांत बंब सारखा यशस्वी माणूस आज कित्येक कटकार असताना आमदार साहेबांनाही पाडण्यासाठी करण्यात आली. कित्येक लोक या ठिकाणी बाहेरून आयात करण्यात आली. आजही ते आयात करणारे लोक या ठिकाणी आलेत, या ठिकाणी ठाण मानून बसताय. परंतु मला माझ्या पक्षावर, आमदार साहेबांनी केलेल्या विकासावर व आमदार साहेबांनी ज्या वेळेस मला 2016ला माझ्या पत्नीला या ठिकाणी या नगर परिषदेची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली होती, त्या सेवेचा मी निश्चितच सदुपयोग केलेला आहे. या सदुपयोगाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, मी कधीही ह्या असे कित्येकही लोक जरी एकत्र झाले तर मायबाप जनता जनार्दन ही विकास कोण करू शकतं, विकास कुणी केला? सर तुम्हाला सांगायचं झालं तर यांच्या 15 वर्षाच्या कार्यकालात एक सिंगल काम यांनी सांगायचं विकासात्मक यांनी बोलताय ना, ते म्हणताय ना की हाही काम करू. अरे तुम्ही कसं 15 वर्षाचं एक काम सांगू शकता? एक काम त्यांनी सांगून द्यायला पाहिजे. मी खरोखर सांगतो, मी त्याला शतशः आभार व्यक्त करेल त्यांचं. एक काम बघ. बरं, खरं तर आता या पद्धतीनं म्हणजे चुकीचे मुद्दे मांडून मतदारांना किंवा नागरिकांना सांगण्यात यामध्ये कुठेतरी शहराला बदनाम होते असं वाटतं तुम्हाला? एक नागरिक म्हणून काय वाटतं की अशा पद्धतीनं शहराच्या अशा गोष्टी बाहेर सांगून शहराला बदनाम करण्याचा हा डाव सुरू आहे किंवा शहराचं नाव खराब होतं या सगळ्या गोष्टींमुळे? अगोदर यांनी 15 वर्ष तेच बघितलं, गंगापूर शहराने बघितलं. ग्रामीणचा टच असेल किंवा इतर तालुक्यातील लोक असेल, जिल्ह्यातील लोक असेल, ज्यावेळेस नगर परिषद गंगापूरमध्ये यायचे आजच्या 8-10 वर्षापूर्वी, त्यावेळेस याच्यापेक्षा ग्रामपंचायत बरी हे लोकांची स्टेटमेंट होते. स्टेटमेंट. आज गंगापूर शहर एका वेगळ्या लेवलवर पोहोचलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये एक व्हिजनरी काम या शहरासाठी आमदार प्रशांतजी बंब यांच्या माध्यमातून माझा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. तुमच्याकडे तसे कुठले मूलभूत प्रश्न झाले आणि ते प्रश्न तुमच्या हातून मार्गी लागले याचा तुम्हाला अभिमान वाटतो? निश्चितच छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे मागे सांगितलं तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा देखील सांगितलं. परंतु हे करत असताना सर मी या गंगापूर शहरामध्ये MPSC UPSC हॉल देखील केला, जो की 58 लक्ष रुपयाचा हॉल होता. सर या ठिकाणी मी एक जीर्ण अवस्थेत पडलेलं लोकमान्य वाचनालय, त्या ठिकाणी 40 लाख रुपयाचं लोकमान्य वाचनालय मी केलं. त्या ठिकाणी आज AC केलं, ते AC अत्याधुनिक म्हणजे सुविधा त्या ठिकाणी आहेत, अशा प्रकारचे कामं देखील केले. सर्व धर्मियांसाठी मी काम केलं. मग ते काम करत असताना हेराडे वस्ती येथील 40 लक्ष रुपयाचं मारुती मंदिर असेल, पंचवटी महादेव मंदिर असेल आंबेवाडी येथील, दक्षिणमुखी हनुमान मंदिर असेल ब्राह्मण गल्ली येथील, माझ्या नाभिक बांधवांकरिता माझ्या स्वतःची राहती जागा, ज्या की मी जुन्या पाटील गल्लीत असायचो, संत सेना महाराज मंदिराकरिता देखील 40 लक्ष रुपयाचं काम या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून केलं. माळी बांधवांकरिता मी संत सावता महाराज
मंदिराचं देखील 60 लाख रुपयाचं काम लगडवस्ती या ठिकाणी केलं. तसंच कायगाव रोडवर देखील 20 लाख रुपयाचं काम संत सावता महाराज मंदिर या ठिकाणी याचं केलं. तसेच सांगायचं झालं तर माझ्या गंगापूर शहरासह ग्रामीणची जनता ज्यावेळेस या माझ्या आठवडी बाजारात यायची, मला 100% म्हणायची, भैया माझं हे बाजार तळ कर, तू निवडून आल्यानंतर काहीतरी कर. सर 1,80,00,000 रुपयाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत गंगापूर बाजार तळाचा 8 वर्षापूर्वीचा बाजार जर बघितला असता आपण, तो पाय अक्षरशः पॅन्ट वर करून त्या ठिकाणी लोक जायचे, आळ्या त्या ठिकाणी असायच्या. मी अत्यंत दर्जेदार काम त्या बाजार तळाचं देखील केलं. इतकंच नव्हे तर मी कब्रस्तानामध्ये देखील आज 80 लाख रुपयाचं सुशोभीकरण करू शकलो. मी गंगापूर शहरामध्ये लक्ष्मी कॉलनी येथील असलेल्या ईदगाह परिसराचं सुशोभीकरणही करू शकतो, जे की ईदगाह बंद करण्याच्या मार्गावर होता. परंतु आमदार प्रशांत बंब आणि भाजपा यांचा अजेंडाच आहे सर्वधर्मीय विकास, हा सर्वधर्मीय करायचा. विकासामध्ये कुणाला धर्म बघायचा नाही, जात बघायची नाही, अशा प्रकारचा विकासही मी त्या ठिकाणी केला. आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर तुमचं विश्वकर्मा बांधवांसाठी या ठिकाणी सुशोभीकरण असेल, एक ना अनेक काम मी या ठिकाणी सांगू शकतो. मला अभिमान वाटतो की काम करत असताना, सर्वसमावेशक काम करत असताना प्रभू रामचंद्राचं मंदिर देखील पेशवीनगरमध्ये अत्यंत थाटात आणि एकदम चांगल्या सुस्थितीत आजही ते मंदिर आहेत. कब्रस्तानचं काम असेल, हिंदू स्मशानभूमी असेल, मातंग बांधवाकरिता, बौद्ध बांधवांकरिता, ख्रिश्चन धर्मियांकरिता जी स्मशानभूमी असेल, अशी एक ना असंख्य काम मी करू शकलो. त्यानंतर सांगायचं झालं ती आत्ताच सद्यस्थितीमध्ये चालू असलेलं हिंदू सूर्य महाराणाजी प्रताप यांचं 2,50,00,000 रुपयाचं काम या ठिकाणी सद्यस्थितीत चालू आहे. हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचा या ठिकाणी सर्व युवकांना एक आदर वाटेल अशा प्रकारचं गार्डन MP थिएटर सह मी त्या ठिकाणी करणार आहे. बरं, खरं तर भैया मी बघितलं तुम्हाला जेव्हा तुम्ही विकास कामाबद्दल लिहित होता, म्हणजे मला काय बोलायचं यावर तुम्ही सांगत होता. तुमच्याकडे विकासाची खूप मोठी यादी होती. अशीच यादी विरोधकांकडे का नाही हो? कारण त्यांनाही सत्ता दिली होती या गंगापूरच्या जनतेने. तोच तर मुख्य प्रश्न आहे. तीच अडचण आहे की यांचं फेल्युअर हे माझ्यावर टाकतायत. यांच्याकडे एकमेव मुद्दा पाईपलाईन, तोही त्यांनी केलं. मी अगोदरच्या प्रश्नातच सांगितलं आपल्याला 2015 पूर्वीचा हा विषय संपलेला होता. यांना काही व्हिजनरी विषय नव्हता. आणि सांगायचं लिस्ट जर झाला तर सर तुम्हाला पण मला वाटतं कमीत कमी 1 तासही पुरणार नाही, इतके अनेक कामं सांगू शकतो. मग सांगायचं मी इलेक्ट्रिसिटीतही काम केलं. वाड्या वस्त्यावर मी या ठिकाणी सिंगल फेजची योजना देखील केली. मी या गंगापूर शहरामध्ये ज्यावेळेस फिराल त्यावेळेस गंगापूर शहर निश्चितच सांगाल तुम्हाला की वाड्या वस्त्यावर आमदार साहेबांच्या माध्यमातून मी कामगार कल्याणसारखी योजना असेल अत्यंत प्रभावीपणे ती या ठिकाणी लाभवली. कामगार कल्याणची योजना ही फक्त पेट्यांपुरती आणि त्या साहित्यापुरती मर्यादित नव्हे. शिष्यवृत्ती असेल, शैक्षणिक त्यांना 10वीला मदत असेल, उच्च शिक्षणासाठी मदत असेल, लग्नासाठी मदत असेल, अंत्यविधी करण्यासाठी मदत असेल, मयत झाल्यानंतर मदत असेल, ह्या कामगार कल्याण योजनेअंतर्गत गंगापूर शहरामध्ये विविध घटकांना जवळजवळ 250 ते 300 घटकांना मी ह्या योजनेचा लाभ देऊ शकलो. खरं तर संत सावता महाराज कमान असेल, आठवडी बाजार तळाला मी संत सावता महाराज यांचं नाव देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच दुसऱ्या कमानीला अण्णाभाऊ साठे यांचं देखील नाव देण्यात मी यशस्वी ठरलोय. तदनंतर सर सांगायचं झालं तर या गंगापूर शहराचे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण संबोधितो असे पोपटरावजी पाटील यांची निस्ती नावाची कमानच नाही लावले. तो 60 लाख रुपयाचा रस्ता देखील अत्यंत दर्जेदार मी या ठिकाणी करण्यात यशस्वी ठरलो. त्या पोपटराव पाटील कमानी लगत सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं गणपती बाप्पांचं मंदिर देखील आमदार प्रशांतजी बंब यांच्याच नेतृत्वाखाली 31 लाख रुपयाचं अत्यंत भव्य दिव्य असं मंदिरही करू शकलो. तसंच शहराच्या सुरक्षिततेसाठी गंगापूर शहर हे पूर्णतः 3.5 कोटी रुपयाचं आमदार प्रशांतजी बंब यांच्याकडे यशस्वी केलेला पाठपुरावा व त्यांनी शासन दरबारी मारलेली या गंगापूरकरांची अर्थहाक लक्षात घेऊन 3.5 कोटी रुपयाचे CCTV या ठिकाणी बसवण्यात आले व आज गंगापूर शहर हे संपूर्णतः CCTVच्या निगराणीत या ठिकाणी आहे. बरं, मला अजून तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे खरं तर तुमच्या महायुती सरकारचा एक म्हणजे रोड मॉडेल ठरणारी लाडकी बहीण योजना, जिचा चमत्कार आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला, विधानसभेत तो पाहायला मिळाला. काय वाटतं तुमच्या शहरातल्या लाडक्या बहिणी कुणाला पाठिंबा देतील आणि लाडक्या बहिणींची भूमिका काय असेल, काय वाटतं तुम्हाला? निश्चितच गंगापूर शहरातील लाडक्या बहिणी, आपण शहराचा जर विषय घेतला तर त्याच लाडक्या बहिणी या निवडणुकीच्या माध्यमातून भरभरून अशा प्रकारचं
प्रेम करणार यात मला तीळ मात्रही शंका नाही. बरं, खरं तर भैया आम्ही बघितलं तुम्हाला विरोध करणारे दोन म्हणजे माजी आमदार आहेत, एक आता रनिंग आमदार आहेत. एवढ्यांनी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता इंटरफेअर करायला सुरुवात केली, थेट तुम्हाला पाडण्यासाठी एवढे बलाढ्य राजकारणी एकत्र येतात. काय वाटतं हे बघून? निश्चितच राजकारण जर म्हणायचं तर मी तुम्हाला अगोदरच बोललो की राजकारण हा माझा पिंड नव्हे, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं काम, हे काम लक्षात घेऊन जर मला भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली तर यांना कुठंतरी असमाधान व्यक्त झालं की आता काय करायचं. त्या अनुषंगाने हे जे काही यांनी राजकारण लावलंय, खरं तर मला त्याच्याविषयी काही बोलायची आवश्यकता नाही. गंगापूर शहरच, या गंगापूर शहरातील मायबाप जनताच मताच्या माध्यमातून, मतपेटीच्या माध्यमातून हे दाखवून दिले. पण खरं तर एवढं सर्वसामान्य घरातल्या पोराला पाडण्यासाठी एवढे बलाढ्य राजकारणी का सर्व एकत्र येत असतील? सदरील लोक हे सत्ता पिपासू लोक आहेत. या सत्ता पिपासू लोकांना कुठेतरी 5 वर्षाचं माझं केलेलं काम, याला माझी आणि जनतेशी जोडलेली आत्मीयतेची त्याला मग काय म्हणू आपण, घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध, एकमेकांशी असलेलं प्रेम, एकमेकांशी असलेला सलोखा, सर्व जातीय धर्माची असलेला माझा सलोखा, हे आणलं तर कुठेतरी खुपलंय. व ह्या खुपल्या असल्या कारणानेच यांनी आता असंख्य तुम्ही जे काही बोललेत आता ते सर्वजण एकत्र आले. पण नो डाऊट पब्लिक, जनता, मायबाप जनता हे विकासावर माझ्यासोबत आहे, माझ्या पक्षासोबत सदरी जनता आहे. भैया मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर स्वच्छतेबाबत, म्हणजे आता आम्ही वैजापूर शहरातही बघतो किंवा जिल्ह्यातल्या अनेक शहरांमध्ये बघतो, कचऱ्याचे किंवा स्वच्छतेचे प्रश्न अनेक आहेत. तुमच्या शहरात काय परिस्थिती आहे सध्या स्वच्छतेबाबत, काय सांगाल तुम्ही? आणि तुम्ही काय महत्त्वाचे निर्णय करू शकलात 5 वर्षात, ते बद्दल विचारतो तुम्हाला. निश्चितच स्वच्छतेची कामाविषयी जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर मी या गंगापूर शहरासाठी 8 घंटागाड्या ह्या परचेस केलेल्या होत्या. 8 घंटागाड्याच्या माध्यमातून दररोजची गंगापूर शहरवासियांना मी एक सवय लावली होती, जे की आजीबाई असतील, बाळ असतील, ते उठायचे अक्षरशः 6 वाजेला, 5 वाजेला, 7 वाजेला, की गाडीवाला आया चलो घर से कचरा निकालो. हे ब्रीदवाक्य या गंगापूर शहराच्या गोरगरीब ते श्रीमंत वर्गापर्यंत हे पोहोचलेलं होतं. तो एक ब्रीदवाक्य घेऊन मी स्वच्छतेवर अत्यंत दर्जेदार प्रकारचं काम त्या ठिकाणी 16 ते 21 दरम्यान केलं. पण नाईलाजाने तदनंतर या ठिकाणी प्रशासक आल्यानंतर माझं जे स्वच्छतेचं काम होतं, जो कोणी मी टेंडर त्यावेळेस पूर्ण पारदर्शी निविदा प्रक्रिया राबवून दिलं होतं, ते टेंडर होतं 9,11,000 रुपयांचं. त्यामध्ये 78 कर्मचारी हे डेली वेजेसचे होते. मग त्यामध्ये 13 कर्मचारी तुमच्या पाणी पुरवठ्यावर होते, 6 कर्मचारी ऑफिसवर होते व उर्वरित कर्मचारी ह्या दोन्हीपैकी उर्वरित मला वाटतं 50-52 कर्मचारी हे स्वच्छतेवर होते. त्यापैकी महिला काही आणि पुरुष काही. महिलांना त्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्टर पर डोई, पर हेड महिलांना तो पर डे द्यायचा 350 रुपये आणि पुरुषांना द्यायचा 450 रुपये. सदरील महाशयांनी 2021ला सृष्टी एंटरप्राइजेस नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून सृष्टी एंटरप्राइजेस या नावाने सदरील घनकचऱ्याचं काम देण्यात आलं. स्वच्छतेचा बट्ट्याबोळ लावला. आजही गंगापूर शहरातील जनतेला सदरील काम करण्याला ग्रहस्थांना जर आपण विचारलं की या ठिकाणची स्ट्रेंथ किती, तर कामगार एकूण काम करतात 33. हाईट म्हणजे बिल उचललं जातं 19,75,000 रुपयांचं, जे की 33 कामगार. मला एक सांगा, 2016 ते 21 दरम्यान तेच लोक, त्यांना आपण हजेरी द्यायचो 450 ते 350. बायकांना 350 रुपये, पुरुषांना 450 रुपये. ह्या महाशयांनी ते रोज प्रतिदिन आणला 300 रुपये माझ्या त्या अस्वच्छतेच्या कामगारांना व 350 रुपये त्या माझ्या बांधवाला. सर, हा भ्रष्टाचार कुठं चाललाय? आणि त्याची स्ट्रेंथ जी की 2016 ते 21 दरम्यानची लोकसंख्या वाढती की घटती? शहर आज विकासाच्या माध्यमातून झपाट्याने काम करते, शहर आज वाढतंय आणि यांचा हा केविलवाना प्रयत्न, हा इतका भ्रष्टाचार कुठंतरी थांबायला पाहिजे. हेच एकमेव व्हिजन ठेवून येणाऱ्या काळामध्ये मी त्याच्यावर काम करतच. परंतु हाईट म्हणजे दुसरा एक प्रकार सांगतो तुम्हाला. गंगापूर शहरामध्ये मी शौचालयाचा थोडा अभाव आहे, म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी शौचालयाची देखील अडचण आहे. मी आमच्या गंगापूर शहरातील सूर्यवंशी यांच्या लगत जुनी मुतारी होती, त्या ठिकाणी 40 लाख रुपये नगर परिषदेच्या माध्यमातून शौचालय करता महिला व पुरुषांकरिता 8 ब्लॉकेज मी बनवलेले होते. ब्लॉकचं इस्टिमेट मी तयार केलं होतं. सदरील प्रक्रिया ही निविदेकरिता आणलेली होती. निविदा देखील या ठिकाणी प्रकाशित झाली होती. ह्या महाशयांनी गंगापूर कोर्टामध्ये त्याच्या अगेन्स्ट पिटिशन राईट फाईल केलं. नाला जो असतो ना, नाल्यावर मी बांधकाम करणार होतं. ह्या महाशयांची जागा
श्री कृष्णा भिलसिंग पाटील ह्या व्यक्तीची जागा नाला हा त्या व्यक्तीच्या नावावर असावा याच्यापेक्षा शोकांतिक काय. आणि जी मी आता बोललो सृष्टी एंटरप्राइजेस याचाही प्रोप्रायटर तो कृष्णा भिलसिंग पाटीलच आहेत. म्हणजे स्वच्छता होईल कशी. आज ह्या अधोगतीकडे शहर नेण्याचं प्रशासकांच्या माध्यमातून यांनी एक काम केलेलं आहे. हे काम निश्चितच जसंही मायबाप जनता आशीर्वाद रूपी मतदानाने मला त्या ठिकाणी पाठवेल मी निश्चितच सर्वप्रथम या स्वच्छतेवर निश्चितच काम करणार. व शौचालयाचा विषय हा माझ्यासाठी इतका काही मोठा नव्हेच. तो शौचालयात मी निश्चितप्रमाणे गंगापूर शहरातील विविध भागांमध्ये मग ते आठवडी बाजार असेल, गंगापूर शहरातील मुख्य रस्ते असतील, तो नाला असेल, विशेष करून त्या सूर्यवंशी लगतचा नाला यावरही मी ते शौचालय बांधणार आहे. बरं, खरं तर भैया अजून एक मला महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही विकास काम सांगता म्हणजे आम्ही म्हणजे तुम्हाला यादीच खरं तर आम्ही म्हणजे तुम्ही लिहिताना पाहिले की तुम्ही एवढ्या विकास कामाबद्दल सांगत होता. तुम्हालाही सत्ता दिली, विरोधकांनाही सत्ता दिली, त्यांच्याकडे अशी यादी का नाही हो? त्यांना सत्ता दिली पण त्यांनी सत्तेचा वापर फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी, इतर लोकांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यासाठी, इतर ठिकाणी गैरमार्गाने दमदाटी करून व्यापारी वर्गांना त्रास, सर्वसामान्यांना त्रास, भ्रष्टाचार याच्यासाठीच त्या सत्तेचा वापर केला आहे. त्या अनुषंगाने हे करणार तरी काय दुसरं. बरं, खरं तर आता तुम्ही निवडणुकीला प्रत्यक्षपणे सामोरे जात आहात. कुठले कामं 5 वर्षात झाले नाही जे तुम्हाला करायचे आहेत आणि तुमचा या निवडणुकीतला अजेंडा काय असणार आहे? निश्चितच मी पाणी पुरवठ्यावर अत्यंत भरीव अशा प्रकारचा माझा ब्लू प्रिंट रेडी. मी त्या पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून गंगापूर शहरासाठी येणाऱ्या 100 डेजमध्ये ज्या ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहे ही योजना मी म्हणत नाही पाणी पुरवठ्याची योजना मी 100 दिवसात कंप्लीट करेन, परंतु RO प्लांट गंगापूर शहरातील ज्या ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहेत, ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळे आहेत या ठिकाणी मी RO प्लांट उभारणार आहे व त्या ठिकाणून मोफत वितरण कसं करता येईल आणि निश्चितच मी ते करणार आहे. त्यावर माझं कामही चालू आहे. आणि येणाऱ्या निश्चित 6 महिन्याच्या आत आमदार प्रशांतजी बंब यांनी 1076 कोटी रुपयाचं जे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम घेतलेलं आहे, काम चालू आहे गंगापूर संपूर्ण तालुक्यामध्ये ज्याची वितरण व्यवस्था चालू आहे त्या योजनेअंतर्गत आमदार साहेबांनी गंगापूर नगर परिषद देखील घेतलेली आहे. येणाऱ्या 6 महिन्याच्या आत आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून सदरील गंगापूर शहराला अत्यंत चांगल्या प्रकारचं पाणी, नितळ व स्वच्छ पाणी देण्याचा आमचा मानस आहे. बरं, खरं तर आता तुमच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही गंगापूरवासियांना काय आवाहन कराल आणि काय सांगाल तुम्ही आता? मी गंगापूर शहरवासियांना विनम्रपणे सांगू इच्छितो की भयमुक्त गंगापूर करण्यासाठी गंगापूर शहराला एक व्हिजन, गंगापूर शहरामध्ये एक डेव्हलपमेंट असेल ती उर्वरित डेव्हलपमेंट मला कंप्लीट करण्यासाठी गंगापूर शहराने माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या लाडक्या भावांना कुठेतरी चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. ह्या अनुषंगिक मी सर्व कामं येणाऱ्या काळात मी निश्चितच करणार आहे. मग त्या कामांमध्ये महिलांसाठी स्वयंसहाय्याच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सहाय्य देणे असो, युवकांसाठी करिअर अकॅडमी असो, युवकांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिरे असो, युवकांसाठी जलतरण तलाव असेल, युवाडी SMT योजनेअंतर्गत म्हणणार नाही परंतु खेलो इंडिया अंतर्गत जलतरण तलाव असेल, इंडोर हॉल असेल, अशी अनेक कामं माझ्या युवकांसाठीही करणार आहे. ज्येष्ठांसाठी मी नाना नानी पार्क या ठिकाणी उभारणार आहे. तसेच या गंगापूर शहरातील जे आज आपण बघतोय की सौर ऊर्जेवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अत्यंत व्हिजनरी आहेत. त्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून मी या गंगापूर शहरातील प्रत्येक नागरिकाला वीजमुक्त, जसं वीज बचतीचं काम आपण करतोय तर या सौर ऊर्जेवर कसं संपूर्ण गंगापूर शहर घेता येईल याचाही माझा मानस असेल. तुम्ही शहरवासियांना काय आवाहन कराल आणि काय सांगाल या पॉडकास्टच्या माध्यमातून? मी शहरवासियांना विनम्रपणे इतकंच सांगाल की मला जर आपण सेवा करण्याची संधी दिली, यामागे जसं प्रामाणिकतेने मी या गंगापूर शहराची एक अध्यक्ष म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करण्याचा माझा मानस असेल. येणाऱ्या काळामध्ये माझे युवक असतील, युवती असतील, ज्येष्ठ असेल, माझ्या वयाचे समवयीन मुले असतील, मी निश्चितच यांना कुठंही गंगापूर शहराला असं खाली बघल असं काम निश्चितच करणार नाही. संभाजीनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील क्रमांक 1 ची नगर परिषद कशी होईल याचाच माझा मानस असेल. हेच या ठिकाणी मी आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून विनम्रपणे या ठिकाणी गंगापूर शहराला आवाहन करतो की स्वच्छ गंगापूर, सुंदर गंगापूर, पारदर्शी गंगापूर व व्हिजनरी गंगापूर यासाठी मला आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावे हीच विनंती करतो. धन्यवाद. भैया, धन्यवाद आमच्याशी बचत केल्याबद्दल.